तर भावानो, तुम्ही म्हणताल एवढ्या अडचणीत काय घुसला तुम्ही. तर मित्रांनो, आता इथं आम्ही आलो रानमेवा खायला गावचा, म्हणजे करवंद खायला आलो काळी महिना. तर हे बघा गाडी कसं चाप बघा कसं दोन आल्याचं कळतं हे बघा. तर मित्रांनो, थोडं आपण वर साईडला जाऊ, तर आपण थोडं खाऊ. मागाशी राव तिथं उभं राहिलो, काय सांगू तुम्हाला, घासारलो पडलो रे, जोरात लागल्या हाताला. तर मित्रांनो हे बघा इथं हायती बघा थोडी थोडी. आम्ही आता डोंगरात आहे, आणि असं असलं गावाला असते जरा असं खायला लागतंय. कसं आहे, काय ना काय खाल्लं पाहिजे जरा, जेणेकरून आपल्याला निसर्गाची थोडी नाळ जपली पाहिजे. पण सीन असं झालं की माझ्या हाताला ना माझी हाईट बारकी असल्यामुळं, नाही तर मी खाईन हो, पण आता काय इलाज नाही, आपली हाईट बारकुशी आहे त्यामुळं मला काय खाता येत नाही. पण मित्रांनो वरच्या साईडला भरपूर आहे, ती तुम्हाला मी दाखवतो एक मिनटं. हे बघा ते दिसतं ना थोडं थोडं काळं काळं, तर ती करवंदात मित्रांनो. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो खायला एवढ्या अतिशय अशी गोड लागते ना, ती लय भारी लागते ती. म्हणजे आता तुम्हाला मी कसं सांगू, एक मिनटं, मला गावं ना एक सुद्धा इथं. कसं आहे, मला आता माझी हाईट असते बारकी असल्यामुळं मला लपडा होते, मला गावाना ती. ही गडी आहे तर लांबडं, मी आहे बारकुसा, त्यामुळं इथं सापडणार मला. पण मित्रांनो एवढी अशी गोड लागते तिने खायला. आपण थोडं आतमध्ये जाऊ. आज भावानो तुमच्यासाठी मी आज करवंद तर खाणारच आहे, आणि तुम्हाला पण दाखवणार आहे. तर आता मी थोडं आत घुसली इथे बघा. पूर्ण मित्रांनो माझ्यासाठी झाड आहे ती, त्याची जाळ्या सगळ्या, म्हणजे मित्रांनो ह्याच्या जाळ्या राहतात बरं का. तुम्ही माझ्या ही झाड कशी तर हे जाळ्याचं म्हणजे याला काठाचं भरपूर. हे बघा तुम्हाला मी दाखवतो एक मिनटं. हे बघा हे दिसतं का, हे बघा, हा इथं सापडले मला एक. हे बघा ही करवंद आहे ती. आणि मित्रांनो ही खायला अतिशय एवढं गोड लागते ना, आणि ताजं आहे फळ. हे बघा लय भारी लागते मित्रांनो. आणि सीन असं झाला की पण थोडी तर कमी असल्यामुळं कसं आहे, रस्त्या साईडला असल्यामुळे मित्रांनो ते संपली ती. पण इथं वर आहे ती, पण मला तिथं जायला येणार, तर मी काढली असती. आणि मित्रांनो ह्याला इथं लय काठ, जी टुसतं ते काठ माझ्या हाताला. मगाशी पडलो राव, हातात रागात आलं काय तुम्हाला सांगून काय. तर आपण बघू थोडं प्रयत्नाचे परमेश्वर म्हणतात ना, ते आपल्याला आपण तो प्रयोग घेणार इथं. आणि ही कसं आहे, ही जरा असते काट्या झाड, त्यामुळे इथं जरा भीती पडते बरं का आपल्याला. साईडला बघतो पण साईडला पण मित्रांनो जरा कमी आहे ती. तर आपण जाऊ आता. तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये तुम्हाला तर कसं वाटतं हे. तर मित्रांनो हे बघा आता आपण खाऊ. थोडं खायला एवढं भारी लागतं हे बघा, लय क्वालिटी आहे बरं का. आणि इकडं जरा भरपूर आहे ती, थोडी छोटी आहे ती. मग तुला मी दाखवतो. हे बघा हे बघा दिसतं का, हे बघा एवढं मित्रांनो गोड लागतं ना खायला. तो त्यासाठी मित्रांनो तिथं तर पूर्ण घस येतं का, आहे का. पण तिथं माझा हात काय पोचायचा नाही, तिथे जरा आतमध्ये. आणि इथं लय येतं काटतं. हे बघा आमच्याकडे बघा, हे बघा कसं हुडकते बघा. हे बघा कसं हुडकतोय बघा, असं हुडका लागते. तर कसं ते मयूर खायला एक नंबर ना. हा हो विशेष झाड आहे हो. निसर्ग म्हणल्यावर निसर्गाशी मित्रांनो तुम्ही जरा जपलं पाहिजे निसर्गाला. कसं असते, निसर्ग आपल्याला प्रत्येक गोष्ट देत असतो, फक्त ते आपण नीट घेतली पाहिजे, बरोबर ना. आणि मित्रांनो खायला एवढं अतिशय सुंदर लागते ना, तुम्हाला तर माझ्याकडे बघून दिसत असेल. लय भारी मित्रांनो, खायला लय भारी लागते, गोड लागतं असं एक नंबर भावानो. आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चला आता